काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना केल्याच्या विधानावरून सकपाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असं सकपाळांनी म्हटलंय। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला अशी भूमिका त्यांनी मांडली। माझ्या विरोधात भाजपचा अपप्रचार असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या वादानंतर आता अखेर हर्षवर्धन सकपाळ यांची ही दिलगिरी पुढे आली आहे। सकपाळ यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये काय म्हटले आपण पाहूयात। माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, माझं तोडून मोडून दाखवलं गेलं। भाजपच्या पिलावळींकडनं माझ्या विरोधात अपप्रचार करण्यात आला असं हर्षवर्धन सकपाळांनी म्हटलंय। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। भाजपच्या विखारी खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू, ट्रेड डील आणि एप्स्टीन घोटाळा चव्हाट्यावरती आणत राहू। तर हर्षवर्धन सकपाळ यांनी या सगळ्या वादावरती आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी एक्सपोज करत दिलगिरी व्यक्त केलेली आहे। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान सकपाळ यांच्या ज्या विधानावरनं हा सगळा वाद झाला होता ते विधान आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सकपाळ यांचं हेच विधान होतं ज्यावरनं त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका झाली। भाजपनं विशेषत्वानं हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन छेडलेलं होतं। पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले, त्या ठिकाणी हिंसक वळण सुद्धा या आंदोलनाला लागलेलं होतं आणि राज्यभर खरं तर या विधानाचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। ठिकठिकाणी भाजपकडनं हर्षवर्धन सकपाळ यांच्या या विधानाचा निषेध म्हणून आंदोलनं केली गेली आणि अशातच आता हर्षवर्धन सकपाळ यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। नवनाथ बनजी, या सगळ्या वादंगानंतर अखेर हर्षवर्धन सकपाळ हे दिलगिरी व्यक्त करतात, आपली प्रतिक्रिया? उशिरा का होईना पण हर्षवर्धन सकपाळ यांना शहाणपण सुचलेलं आहे। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही। परंतु हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतान सारख्या खलनायकाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली। भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा उठवला, त्याच्यानंतर त्यांना उपरती सुचली आणि आता ते दिलगिरी व्यक्त करतात। परंतु त्याबरोबर ते म्हणतात की भारतीय जनता पार्टी राजकारण करते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं भारतीय जनता पार्टीला राजकारण करण्याची कधीही गरज नाही। आता कुठल्याही निवडणुका नाहीत, परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन केलं होतं आणि हर्षवर्धन सकपाळ यांना माफी मागायला भाग पाडलं, दिलगिरी व्यक्त करायला भाग पाडलं। उशिरा का होईना पण भारतीय जनता पार्टीच्या जनरेट्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांना माफी मागावी लागली, दिलगिरी व्यक्त करावी लागली। पण नवनाथ बनजी, दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी भाजपवरती जे आरोप केले त्याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल। माझ्या विरोधात भाजपनं अपप्रचार केला अशा स्वरूपाचा त्यांचा आक्षेप आहे। माझ्या विधानाचा विपर्यास केला, विधान मोडून तोडून दाखवलं गेलं असंही ते दिलगिरी व्यक्त करताना म्हणतात आणि ते पुढे म्हणतात की शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। नाही, मोडून तोडून विधान दाखवायचा प्रश्न नाहीये। आपण देखील गुरुप्रसादजी, आपण देखील तो पूर्ण बाईट ऐकला, त्यांचं विधान ऐकलं। त्यांनी समकक्ष म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान आहे। आता हर्षवर्धन सकपाळ यांना मराठीचं ज्ञान नसावं किंवा मराठी जाणीवपूर्वक त्यांना समजून घ्यायची नसावी। समकक्ष म्हणजे काय तर एकसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुणीही होऊ शकत नाही आणि टिपू सुलतान तर होणारच नाही। या टिपू सुलताननी आपल्या हिंदू मंदिरं बांधली, महिलांवर अत्याचार केले, अशा टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करायला त्यांना लाज वाटायला पाहिजे होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनामुळे, जनरेट्यामुळे, शिवप्रेमींच्या आग्रहामुळे हर्षवर्धन सकपाळ यांचं डोकं ठिकाणावर आलं आणि त्यांनी माफी मागितली। हर्षवर्धन सकपाळ यांचं डोकं ठिकाणावरती आलं अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिलेली आहे। धन्यवाद आपण साधलेल्या या संवादासाठी। पुढच्या